शिरोळ नगर परिषदेचा घरपाळा पाणीपट्टी कर वसुलीच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंडराव यांना घेराव घातला। अखेर चर्चेअंती मुख्याधिकारी प्रचंडराव यांनी थकीत कराच्या रकमेची चौकशी होऊन दोषी व्यक्तीवर कारवाई होईपर्यंत शिरोळमधील मालमत्ता धारकांची कर व त्यावरील व्याजदंड वसुली स्थगिती देत असल्याचं लेखी पत्र दिले असल्याची माहिती युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी पत्रकार बैठकीत दिली। साहेब, मला एक सांगा, 20-21 च्या घरपट्टी पाणीपट्टीमध्ये तफावत आहे का नाही? आहे काय? आहे। जी काय ती 35 लाखाची काय तर असेल ती 35 लाखाची तफावत अंदाजे काय 30-35 लाखाची असेल। थांबा एक मिनिट बघतो काय आहे। फक्त ती कुणाची हे तुम्हाला माहित आहे का? सांगताय ना, कुणाची माहित नाही, पण ती कुणाची पण आवश्यकता, कुठल्याही नागरिकाची आवश्यकता, तुम्ही जास्त घेतलेली आवश्यकता, जोपर्यंत त्या नागरिकाची पाणीपट्टी आणि घरपट्टी हे 20-21 क्लिअर होत नाही, त्याच्यात त्याला कसं कळेल माझं जास्त केलं काय कमी केलं? मग तुम्ही पुढची पैसे वसूल करताय 20-21 क्लिअर नाही तर ती तफावत कोण काढणार? अंडर प्रोटेक्शन काय ते नावच सांगा कोणाचे? समजा जर सापडले तर आपण तुम्ही सांगायला नव्हतं बरं, मग वसूल डबल काय घ्यायला लागलाय? जोपर्यंत 20-21 क्लिअर होत नाही तोपर्यंत 22-23-23-24 काय घ्यायला लागलाय? 2 मिनिटं साहेब, त्या ऑडिट रिपोर्ट मध्ये म्हटले की नाही बोगस पावती बोगसच्या आपल्या संशय म्हटले की त्यात म्हटले की नाही मग तुम्ही बोगस पावती बोगसच्या आपण लोकांनी लुटायला तुम्ही 2 वर्ष काय कारवाई केला? तुम्ही लुटमार करा लोकांनी, तुम्ही पावती बोगस आपण मग तुमच्या आमचा संशय आमचा तुमच्यावरती मग लोकांच्या वसूल कर बनायला दिले पैसे मग त्याला स्थगिती द्या तुम्ही स्थगिती तोपर्यंत द्या जोपर्यंत 20-21 क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही सगळे भरतो। 20-21 क्लिअर करा, सगळे नागरिक घरपट्टी पाणीपट्टी भरतील। पहिला 20-21 का क्लिअर नाही तर कुणाचं असं कसं कळेल? ह्याची जास्त आले का त्याची जास्त आले? कुणाची तर जास्त आल्या, कुणाची तर जास्त आले, त्याशिवाय तफावत येणार नाही। ते कुणाची जास्त आले हे जोपर्यंत तुम्ही यादी जाहीर करत नाही तोपर्यंत कुठलाही नागरिक पाणीपट्टी घरपट्टी भरणार नाही का ते तुम्ही क्लिअर करा। तफावत तुम्ही मान्य करताय का साहेब? मान्य करा। मग ती तफावत कुणाची आहे हे जोपर्यंत तुम्ही उडकून काढत नाही तोपर्यंत त्या नागरिकांवर अन्याय आहे का नाही? 3 दिवस स्थगित द्या, आम्हाला काय अडचण आहे त्याला? 2 दिवस स्थगित द्या, त्याला काय? जोपर्यंत मग तुम्ही खोटी पावती पण छापला का तुम्ही? ऑडिटर तर मला काय करायचं का मी? ऑडिटर तर मला काय करायचं का तुम्ही? खोटी पावती छापून तुम्ही लोकांचे पैसे गोळा केले का तुम्ही? मग तुम्हाला सही शिक्का पण आहे त्याच्यावरती जो हे की तफावत आहे तुम्हाला मान्य आहे का? 20-21 च्या ह्याच्यात करात घरपट्टी पाणीपट्टी मध्ये तफावत आहे मान्य आहे का? ते द्या। मग मला दाखवायला राहिलेल्या लोकांचा तफावत आहे का नाही सांगा। ते कुणाचे हे तुम्हाला माहित आहे का? कुणाची जादा आहे माहित आहे का तुम्हाला? घरपट्टी पाणीपट्टी नाही ते जोपर्यंत येत नाही, कुणाचे आहे कळत नाही तोपर्यंत पुढची पाणीपट्टी घरपट्टी वसूल करणार। आमच्या सगळ्या लोकांना आमचं सगळे डबल पैसे घ्यायला भरणार नाही आमच्याकडे त्याचं पैसे आम्ही सगळ्या लोकांना पैसे भरले आमच्या गावाच्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की आमचा आल्या 10,000 रुपये जास्त आले। आम्ही आमच्या मायनस करून द्या मग। आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।